Yeah, sure, sure. Yeah, and how's the agro business doing? Great. Let me call you in a bit. वहिनी, उठा. तुम्ही काय इकडे काय करताय? What is she doing here? एक मिनिट. ठीक. सावकाश सावकाश. सॉरी, सकाळी निघाल्यापासून ना मी काही खाल्लं नव्हतं. भूक लागली होती हो मला. अहो पण मग तुम्ही इथे काय करा? तुम्ही आत या, व्यवस्थित ब्रेकफास्ट करा. नेहा पण आतच आहे, चला या. नाही नको ना, उगाच तिला माझ्यामुळे त्रास कशाला? काय बोलता तुम्ही? त्रास कसला? हाच माझ्या परिस्थितीचा तिला त्रास व्हायला नको ना. खर तर ना माझं ना तिच्याकडे नाही तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडे? काही प्रॉब्लेम झालाय का? कसं ना, हात पसरायचे म्हटलं ना तर लाज वाटते आणि स्वाभिमानाने जगायचं म्हटलं तर कुणीच मदत करत नाही हो. ते पण ना नातेवाईक गरीब असले ना की सख्खे असून सुद्धा कोणाला नको असतात. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. मी भेटायला गेले होते नेहाला बंडू काकूंकडे. तिला मी म्हटलं की तू आता बॉस झालीयस कंपनीची, तर मला ना थोडस काम मिळालं तुझ्या कंपनीमध्ये तर चालेल, कारण माझी परिस्थिती तितकी चांगली नाहीये ना. तर म्हटलं तुझी मदत होईल, उपकार होतील माझ्यावर. पण पटलं नाही तिला. काय काय नाही पटलं तिला? हे मला नोकरी देणं. मला म्हणाली की अगं तुला जर मी नोकरी दिली ना तर नातेवाईकांना ही नोकरी देते म्हणून लोक माझ्याकडे बोट दाखवतील. नाही आहो, तिचं पण काय. पण मी म्हटलं ना तिला की म्हटलं अगं मी काय अशी बाई नाहीये ना, मी सगळीकडे काम करून आलेली बाई आहे. बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्यात मी. मला ते लॅपटॉप कम्प्युटर तुमचं ते चालू करता येतं, मला लिहिता येतं, वाचता येतं, सगळं येतं मला. तू माझा इंटरव्ह्यू घे ना, मला फुकट नोकरी नको देऊस. तर मला वाटते की मला म्हणाले मी नाही इंटरव्ह्यू घेणार तू, असं म्हणाले मला. तू मला बोलली असेल ना नेहा? नेहा ऍक्च्युली हे साहेब आमची परिस्थिती जरा बिकट आहे हो, म्हणून मला जरा बऱ्या नोकरीची गरज आहे हो. मी आता जिथे काम करते ना तिकडे मला पगार मिळतो पण वेळेवर नाही मिळत. पोटभरीचा पगार नाही मिळत मला तिथे. शिवाय मानेवर टांगती तलवार असते की कधी कामावरनं काढून टाकतील, नोकरीवरनं काढून टाकतील. घराचं भाडं थकलंय, वीज बिल पण आम्ही नाही भरलंय हो. तिचं भाऊ काही करत नाही, सगळं माझ्यावर आहे हो. मी काय करणार, कुठे पुरी पडणार. उद्या त्या घर मालकाने घराबाहेर काढला आम्हा दोघांना, तर आम्ही कुठे जायचं मला सांगा? आम्ही कोणाला तोंड दाखवायचं, कुठे लपून राहायचं, मला तर काही कळतच नाही. वहिनी हो, तुम्हाला सांगते, पोटाची कळगी भरण्यासाठी ना आम्ही कधी कधी उपाशी पण राहतो. मी दिवसात कधी फक्त 5 पोळ्या करते हो. कधी लोणच्या बरोबर, कधी असंच पोळ्या खातो आम्ही. आणि ना कधीतरी एक पोळी उरली ना तर ती आम्ही दोघं दुसऱ्या दिवशी खातो, त्या पोळीचं कुस्कऱ्या करून. कसं खातो आम्हाला माहिती, पोटाची खळगी भरतो फक्त. मी खरं सांगते, नेहाला
या सगळ्याची काहीच कल्पना नाहीये का? कसं सांगू तिला? माझी नणंद आहे ना ती, तिला सांगू मी की तुझा भाऊ ना करताय, तो काहीच करत नाहीये म्हणून आम्ही दोघं उपाशी आहोत? हो यस साहेब, स्वाभिमानाने जगायचं हो आम्हाला म्हणून तर नोकरी मागत होते ना मी. पण नाही म्हणाली मला तोंडावर. यस साहेब, तुम्हालाही वाटत असेल ना की वहिनी कधी येते, काही बोलते, कशी वागते, आणि ते नाही का मी घरातल्या वस्तू उचलून नेते ते तुम्हाला खटकतं ना. पण कोणी माझा कधी विचारच केला नाही. मला कोणी विचारलंच नाही की तू असं का करतेस. आणि पण नाही विचारलं कधी. एक गोष्ट सांगायची होती म्हणजे आजवर मी कधीच कोणाशी बोलले नाही होय. म्हणजे नेहाकडे पण नाही बोलले मी. पण तुम्हाला सांगते, ही आमची अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही कधी मुलाचा विचारच नाही केला. आम्ही म्हटलं आपणच उपाशी राहतोय तर त्या पोराला कसं काय वाढवायचं, त्या छोट्याशा जीवाला कशाला उपास मार घडवायचे. आम्हीच आमचे दिवस कसे तरी काढतोय. कधी कधी वाटतं ना येस साहेब की सगळं संपवून टाकावं आणि निघून जावं कुठेतरी. पण नाही, थांबते मी परत. कारण माझा नवरा आहे ना, त्याच्याकडे बघते आणि पुन्हा थांबते. येस साहेब, काही माणसांच्या नशिबात दुःख कधी संपत नाही ना हो. असं नका बोलू वहिनी. आपण बघू काय करू शकतो ते. असं चालत राहिलं ना येस साहेब तर एक दिवस जीव द्यायची वेळ अरे माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर. वहिनी अहो काय बोलताय तुम्ही? आय नो वहिनी प्रॉब्लेम आहे, पण तो सॉल्व्ह होऊ शकतो. मी बोलतो नेहाशी. नाही नको, तिच्याशी कशाला बोलताय? तिला मला नाही त्रास द्यायचाय म्हणून तर मी तुमच्याशी बोलले ना. नका बोलू तिच्याशी. वहिनी पण हे बघा, जॉब संदर्भात मला तिच्याशीच बोलावं लागेल, कारण मुंबईचं हे ऑफिस तीच सांभाळते. बापरे, मला वाटलं होतं की तुमच्याशी बोलून सगळं चांगलं होईल. पण जर तसं होणार नसेल तर मग जाऊ देत ना उगाच. वहिनी फोन आला. अरे देवा, सिम्मीचा फोन. काय करू? एकच मिनिट जरा, यांचा फोन आलाय. हॅलो, बोला ना. काय झालं? मी आहे ना व्यवस्थित, माझी नका काळजी करू. अहो मी ती या साहेबांशीच तर बोलायला आली आहे. हा नाही, मी व्यवस्थित आहे. तुम्ही ऐका ना जरा, तो पोळ्यांचा चुरा करून ठेवलाय ना, तो खाऊन घ्या. अहो शिळ्या होत्या माहितीये मला, पण वास वगैरे येत नाहीये, खराब नाहीयेत त्या. मी खाल्ला ना आता. तुम्ही पण खाऊन घ्या ना, उपाशी नका राहू. मी ठेवते. हा हा, मी येते नंतर. नाही वहिनी, ठीक थांबा. आहे, तुम्ही म्हणताय तर थांबते. मला ना खरं हे तुमच्यापर्यंत आणायचं नव्हतं, पण काय करू, परिस्थितीच तशी हो. सिम्मी 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 मला सांग, हे बघ, हे 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 सगळं जे आहे ना, हे हे हे
हे करणं खरंच गरजेचं आहे का ग? नाही, काहीच गरजेचं नाही, मुळीच नाही. हो ना. बरं झालं सुटलो मी. अगं केवढं टेन्शन आलं होतं मला. टेन्शन गेलं ना. हो गेलं हो गेलं. दाज. चला मग आता हा विषय मिटवा. म्हणजे 5 लाख द्या आणि विषय संपवा ना. 5 लाख अगं? माझ्या लाईफस्टाईल साठी दररोज लागतात ना मला, तेवढीच. अगं पण सिम्मी मी कुठून आणू एवढे पैसे? म्हणजे 5 लाख म्हणजे मग नवरा कोण आहे? मी. बायको कोण? तू. कोणी कोणाला पैसे द्यायचे असतात? तू. मी. राईट. हो. मग हा तुमचा प्रश्न आहे ना, तो तुम्ही सोडवा. सिम्मी नाही ग, खूप अवघड आहे ग. म्हणजे एकदम एवढे पैसे मी. मग मला सांगा, हे सगळं करणं गरजेचं आहे की नाही? नाही तर एक काम करा, बायकोला पैसे तरी द्या, नाही तर ते मिळवायला तिला मदत तरी करा. नवरा म्हणून नुसती शोभेची सोबत नकोय मला तुमची. काम तुम्ही करणार आहात की? करणार. गुड. गेट अप. पप्पांची फिरून येण्याची वेळ झाली. निघा निघा. गॉड. ए काय करताय? अगं हे स्टॉप. स्टाफ ऐन्या, कुठे ठेवायचं माहितीये ना? हो. काय करतो तो? अगं ते मी. तुम्ही चौधरी आहात हे कधीही विसरायचं नाही. ओके, जा ना, कामाला लागा. क्विक क्विक, रन फास्ट, कम ऑन. येस येस, यू कॅन डू इट. गॉड. नको, पण येत पण नाहीये. पाय पण जाम दुखतात. ते बसते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. कसे आहात तुम्ही? बरं आहे मॅडम. हे काय, तुम्ही आज युनिफॉर्म नाही घातलात? हा, बाहेर पाऊस पडतोय म्हणून. बरोबर, सुकला नसेल ना युनिफॉर्म. पण तुम्हाला सांगू का, काय करायचं, जेव्हा असा पाऊस पडतो ना तेव्हा गरम गरम चहा आणि पकोडे खायचे. घेऊन या, मी खाते. नाही नाही मॅडम, आम्ही या पॅलेस मधली माणसं नाही होत. आम्ही तर त्या साड्या घ्यायला आलो होतो. त्या तयार आहेत का? साड्या घ्यायला म्हणजे? हे लोक साड्या विकतात? नाही म्हणजे मला नमस्ते. नमस्ते. नमस्कार. आलात तुम्ही? नमस्ते. नमस्ते म्हटलं. अहो मी वहिनी नेहाची. विसरलात की काय? छे छे, ओळखलं ना तुम्हाला. आम्ही तेच म्हटलं, काही बोललेच नाहीत माझ्याशी. हे तुम्ही साड्या वगैरे विकता का? नाही, आम्ही या साड्या आहेत ना, या गरिबांना दान करतो. यांचा एक ट्रस्ट आहे, त्याच्या मार्फत आम्ही हे सगळं करतो. कसं आहे ना वहिनी, सगळ्यांकडे आमच्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढे असतीलच असं नाही ना. मग आम्हाला जमेल तशी मदत इतरांना करतो. तुम्हाला हवी आहे का यातली साडी? तुम्ही घ्या ना. म्हणजे काय की त्यांनी वापरल्या काय तुम्ही वापरल्या काय सारखंच आहे. ते त्या उपयोगी पडणं महत्वाचं. हो का? मग मी त्यातली म्हणजे. नमस्कार. नमस्कार. नमस्ते आजोबा. अरे वहिनी नमस्कार.
कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. मस्त नाहीये मी. काय करणार, दिवस ढकलते आपले. गरीब ना आम्ही, त्यामुळे आपला रोजचा दिवस येतो तसा जातो. काही करू शकत नाही ना, चाललंय आपलं. तुम्ही कसे आहात? मी छान आहे. तुमची आणि नेहाची चुकामुक झालेली दिसते. ती बहुतेक गेली असावी. नाही, ती घरीच आहे. मी ती निघताना तिच्या बरोबर जाणार आहे. अच्छा अच्छा. या काही दानाच्या साड्या आहेत का? हो हो पप्पा. अच्छा, तुम्ही करता वाटतं. हो सर. चांगलं काम करताय तुम्ही, असंच चालू ठेवा. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. म- तुम्ही साड्या घेऊन जाऊ शकता. ओके सर. ये रे. मी पप्पा हो ऐका ना, राहू दे ना. म्हणजे यातली एखाद दोन साड्या मी घेऊन जाते ना. माझ्याकडे पण अहो गरजू बायका आहेत, त्यांना तरी देईन. तेवढंच आपलं दान कर्म पुण्य लावेल ना मला. जरा बघते. ही घेते. ही छान आहे. छान आहे म्हणजे गरजूबाई एकच घेते हा, म्हणजे एकच गरजूबाईला देते. हो चालेल ना, घ्या. थँक्यू हा. थँक्यू दादा. वेलकम. हां, नाही ती मीटिंग थोडीशी पोस्टपोन करा. मला याला थोडा अजून वेळ आहे. ओके, ठीक आहे. तू बोलली नाहीस मला की वहिनीला नोकरी हवी म्हणून. ऍक्च्युली मी वहिनीशी बोलून तुझ्याशी बोलणारच होते. हो, पण ती कालच बोलली ना तुझ्याशी. काल एकदा तरी कानावर टाकायचं माझ्या. आय एम सॉरी यश. ॲक्च्युली तुला ऑलरेडी खूप प्रेशर असतं, खूप टेन्शन असतं. त्यात तुला या छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन कशाला देऊ, म्हणून मी नाही सांगितलं. तुझ्या आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट माझ्यासाठी छोटी नाही आहे. अर्ध्या रात्रीत जरी तू मला उठवून काही विचारलंस ना, तरी मी तुला सांगेन, तुझं ऐकेन. सॉरी. इट्स ओके. हे बघ, ती सध्या गरजू आहे आणि ती जे काय सांगत होती मला, ते तू नकार दिलास का तिला नोकरीसाठी? हो, कारण मला असं वाटतं की माझ्याकडे ही पोझिशन आहे, म्हणून मी माझ्या नातेवाईकांना असं फेवर नाही करू शकत ना. नाही, हे बघ, तू तिच्यावर काही फेवर करत नाहीये आणि ती तुझ्याकडे काही फेवर मागत नाहीये. ती रीतसर इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये जर का ती पास झाली तर शी डिझर्व्स अ जॉब. यश, तुला माहिती आहे ना वहिनी कशी आहे. शिवाय ऑफिसमध्ये मी तिच्याशी बॉस म्हणून वागू नाही शकणार. आणि जर तिने माझ्याकडे काही फेवर मागितलं आणि मी नाही म्हणाले ना, तर उगाच गैरसमज होईल. मला वाटतं तू काही गोष्टी आधीच अज्युम करतेस. मला एवढंच कळतंय नेहा की वहिनी सध्या गरजू आहे. आपल्याकडनं आपण जी काही मदत करू शकू ती करायचा आपण प्रयत्न करूया. तिच्याकडे नाही तर दादाकडे बघून तिला जॉब दे ना. आपण हेही तितकंच खरंय की तिला जॉब दिल्यानंतर तिच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी मात्र तुझी आहे. यश, असं झाल्यानंतर मला ऑफिसमध्ये जाणं जड होईल. कारण मला सतत असं वाटत राहील की ऑफिसमधल्या सगळ्यांना असं वाटतंय की मी माझ्या लोकांना फेवर करते. तुला एक सांगू का नेहा, तू सध्या अशा पोझिशनवर आहेस ना की तू काहीही केलंस तरी लोक बोलणारच. तुझ्या प्रत्येक निर्णयाने काही लोक सुखावणार, काही दुखावणार. पण लोक काय म्हणतील याचा विचार करून तू जर का काम करायला लागलीस ना, तर तू काम करूच शकत नाहीस.
अँड ॲज द हेड ऑफ द कंपनी यू कॅनॉट अफोर्ड दॅट. हे बघ, तुला तरी जर का हे पटत नसेल तर आपण आजोबांशी जाऊन बोलूया.